हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल इझी लर्न अँड ग्रो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर व सोपे मराठी भाषण. कलम नव्हते, कायदा नव्हता. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. माझा छत्रपती शिवाजी राजा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा. आदरणीय प्राचार्य, शिक्षक, उपस्थित सर्व पाहुणे आणि माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. या निमित्ताने आपल्या समोर 2 शब्द बोलणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1623 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते आणि आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावान स्त्री होत्या. शिवाजी महाराजांचे चारित्र्य त्यांच्या पालकांसारखेच होते. त्यांची आई जिजाबाई यांनी महाराजांना राजकारण आणि युद्धाचे प्रशिक्षण दिले, तसेच परकीय शक्तींवर हल्ला करण्यासाठी आवश्यक असलेल्या शिस्तीचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या हृदयात स्वराज्याची ज्योत पेटली. शिवरायांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी गनिमी कावा याचा वापर करून अनेक गड किल्ले जिंकले. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला. त्यांनी आपल्या स्वराज्यात सर्वांना समान न्याय व समानतेची वागणूक दिली. ज्या काळात शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक खितपत पडले होते. स्त्रियांची आबरू लुटली जात होती. शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता. एक आदर्श शासनकर्ता, उत्कृष्ट योद्धा व सहिष्णू राजा म्हणून त्यांनी भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात आपला विशेष ठसा उमटवला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी राजा होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही अंगावर शहारे आणतात, जसे की जिवल्लीवर स्वारी, अफजल खानचा वध, शहास्ती खानाचा पराभव, पुरंदरचा तह, आग्र्याहून सुटका इत्यादी. दुर्दैवाने 3 एप्रिल 1680 रोजी आजारपणामुळे शिवाजी महाराज यांचे अनंतात विलीन झाले. शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जय जयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचारांनी प्रेरित केला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.